नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या ॲनालिसिस व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, खुश तर तुम्ही नक्कीच असाल. कदाचित जे व्हिडिओज बघत नाहीत ते तर फार फार दुःखी आणि नाराज असतील. ओके, 100%. तर मित्रांनो, झालंही तसंच. कंटिन्यू ऑन करतोय मागच्या काही दिवसांपासून. डेटा निगेटिव्ह आहे, ओव्हरऑल डायरेक्शन निगेटिव्ह आहे. कुठलाही 24,000चा सपोर्ट शोधायला जाऊ नका. 100 वेळा सांगून झाले. तर मित्रांनो, आज दिलाय मोठा धोका मार्केटनी. ओके, आणि एकदम नेक्स्ट लेवल त्या ठिकाणी मार्केट डाऊन साईड आपल्याला बघायला मिळाली. तर मित्रांनो, आज होती एक्सपायरी. तर ॲक्च्युली एक्सपायरीच्या दिवशी आपल्याला खालच्या लेवलला काही पोझिशन अनवाइंड होणं अपेक्षित होतं दुपारपर्यंत, आणि आयडियली काही शॉर्ट कव्हरिंग दुपारनंतरून थोडंसं एक इमॅच्युअर डेटाचं जे लक्षण असतं त्यानुसार येईल असं वाटत होतं. तर मित्रांनो, इंट्राडेमध्ये असे काही चेंजेस झाले. तर त्यावेळी मी 11:30-12 वाजताच हे ऑन केलं की काही मोठा पॅनिक, मोठं काही सिच्युएशन, मोठं काही धोका त्या ठिकाणी आपल्याला आहे का. तर 100% तो धोका होता आणि मी तो अर्ली त्या ठिकाणी पार्टिसिपंटला ऑन केलं होतं. ओके, तर ॲटलिस्ट लॉंग जाण्यापासून वाचले असतील. काही पोझिशन्स त्या ठिकाणी शॉर्ट घ्यायच्या असतील तर 100% घेतल्या असतील, नो डाऊट. एकदम 11:30च्या ह्या मुवमेंटला ज्यावेळी मार्केट साधारण ह्या लेवलला हे करत होतं, तर एवढा होण्याच्या पूर्वी सुद्धा आपल्याला काही मोठा धोका आधीच ओळखता येतो. ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीचा हा डेटाचं सिक्रेट मी तुम्हाला शेअर करत असतो. हा जो धोका आहे तो ऑलरेडी आपल्याला डेटावरती आणि इंट्राडे चेंजेसवरती दिसत होता. ओके, तर याचे काय ॲट्रिब्यूट्स आहेत? याचे जे ॲट्रिब्यूट्स आहेत ते आहेत क्वांटिटेटिव्ह बेस्ड. ठीक आहे, हे फार कमी लोक तुम्हाला सांगतील आणि कमी लोकांना हे माहीत आहे, हे पण मी तुम्हाला सांगतो. ऑप्शनमध्ये काम करतायत, पण ह्या क्वांटिटेटिव्ह गोष्टी फार कमी लोकांना माहिती आहेत. अशा काही गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, व्हॉट्सअपचा ग्रुपचा डिटेल मी खाली दिलेली आहे कमेंटमध्ये, जाऊन चेकआउट करा. आणि जे लोक ॲड नसतील ते ग्रुपला जाऊन त्या ठिकाणी ॲड व्हा. ग्रुपवरती मी काही अशा अपडेट्स त्या ठिकाणी देत असतो आणि त्या अर्ली तुम्हाला फायदा देऊन जाऊ शकतात. राईट, तर मित्रांनो, डेटा कसा आलाय त्यापूर्वी हे काय झाले, आता हे बवाल झालेलं आहे. आणि अजूनही तुम्ही वॉर्न नसेल तर ही पुन्हा एकदा एक वॉर्निंग माझ्याकडून घ्या. ओके, परत बोलू नका की वॉर्न केलं नव्हतं. तर हा 23,000चा जो सपोर्ट आहे हा सुद्धा इझिली ब्रेक होईल. ओके, इझिली ब्रेक होईल. आता 23,000 शोधायला जाऊ नका मित्रांनो. ठीक आहे, लॉंग अजिबात जायचं नाही कुठल्याच अँगलनी. ना कुठले शेअर्स खरेदी करा, ना कुठलं हे करा. ओके, काही आपल्या शेअरची पण फार धुलाई झालेली आहे, तर आता आपण त्याला काय अपवाद नाही. ठीक आहे, जे ओव्हरऑल ऑलराऊंड सेलिंग जर आली तर ती आलीच आहे, पण ज्यावेळी रिकव्हरीची वेळ येईल त्यावेळी आपले शेअर 100% पुढे असतील, यात काही शंका नाही. ठीक आहे, तर ॲटलिस्ट लॉंग जायचं असेल तर आता ती वेळ नाही. मी अर्ली तुम्हाला त्या ठिकाणी इंडिकेट करेल की आता लॉंगची वेळ झालेली आहे, आता आपण शेअर्स किंवा जे पण गोष्टी आहेत त्या परचेस करू शकतो. ठीक आहे, तर मित्रांनो, अशा हिशोबाचं हे गणित आहे. डेटा कसा आलाय फार उत्सुकतात आणत नाही, डेटावरती जाऊया. डेटा कसा आलाय आजचा, तर आज होती एक्सपायरी. एक्सपायरीच्या दिवशी आयडियली होतं काय, डेटा जो आहे ना तो अनवाइंड होण्याचा प्रयत्न करतो. अनवाइंड म्हणजे काय, की आधीच्या ज्या पोझिशन्स होत्या, कोणी बाय करून गेला होता तर तो सेल करून टाकतो, म्हणजे एक्झिट मारतो थोडक्यात. आणि कोणी सेल केला होता तर तो बाय करतो. ओके, अशा हिशोबाने, कारण एक्सपायरी असते. एक्सपायरीच्या दिवशी या सगळ्या गोष्टी त्यांना ज्यांनी पण पोझिशन बनवलं त्यांना ते रिकवर कराव्या लागतात. तर अशा हिशोबाने ऑलमोस्ट 40% जो डेटा आहे तो कमी झालेला आहे. म्हणजे बघा, इथे 38 लाख कॉन्ट्रॅक्ट्स होते कॉलचे, 29 लॅक्स कॉन्ट्रॅक्ट पुट्सवर होते, ते आता अशा हिशोबाने कमी राहिलेले आहेत. म्हणजे जे 22 लाखाचे कॉन्ट्रॅक्ट्स, 10 लाख कॉन्ट्रॅक्ट्स, 11 लाख कॉन्ट्रॅक्ट्स कमी झाले. तर इथे तुम्हाला 40% जी आहे ना डी ग्रोथ दिसते ना, त्याला आपण अनवाइंड म्हणतो. ओके, अनवाइंड म्हणतो. तर अशा हिशोबाने, आणि हे असून सुद्धा जर पर्सेंटेज कॅल्क्युलेशन केलं, जर 34 लाखाच्या पोझिशन्सवरती 12 लाखाचं कॅल्क्युलेशन केलं की नेट टू नेट ज्या पोझिशन शिल्लक राहिल्या त्या एवढ्या शिल्लक राहिल्या, तर पर्सेंटेज वाईज इट्स ओके. पण आता तुम्ही विचार करा, एवढ्या पोझिशन अनवाइंड होऊन सुद्धा रिटेलर 13 लाखाच्या पोझिशन्स पॉझिटिव्ह घेऊन चाललेलं आहे मित्रांनो. तर FIचं जे गणित आहे थोडंसं कॉन्झर्वेटिव्ह आणि एकदम स्ट्रक्चर्ड असतं. नेक्स्ट एक्सपायरीला शिफ्ट झालेले आहेत ते. आणि आता
त्यांच्या पोझिशन्स आहेत 9,63,000च्या पोझिशन्स. इवन 4,00,000 5,00,000 ह्या पोझिशन सुद्धा खूप हेवी निगेटिव्ह असतात. ओके, इन अँड जनरल. तरी सुद्धा या ठिकाणी हे तर आता हा जो कार्यकर्ता आहे ना, हा प्रॉपवाला, हा आपला फार फार भारी कार्यकर्ता आहे आणि हा जो डायरेक्शन घेईल ती डायरेक्शन म्हणजे पूर्व दिशा. ला सोडून द्या, लॉंग टर्मचे प्लेयर असतात, ऑलमोस्ट 1 मंथ साठीची डायरेक्शन त्यांची क्लिअर असते. क्लायंटचं सोडूनच द्या, यांना तर विचारात घेऊच नका. हे पूर्ण आणि पूर्ण आता मी काही शब्द वापरले होते यांना, पण काही लोकांना राग आला याच्यात. रिटेलरला मूर्ख नका म्हणू सर तुम्ही. विकास यांना मूर्ख म्हणू नको. ठीक आहे, मी त्यांना काय असं अजिबात काही हिणवणार नाहीये. ठीक आहे, तर ॲटलिस्ट तुम्ही जे व्हिडिओज बघताय तुम्ही अवेअर आहे, तर तुम्ही ह्याच्यापासून ऑलरेडी खूप लांब गेलेला आहात. त्यामुळं तुम्हाला राग येण्याचं कारण नाही. जे लोक हे करत नाहीत, फॉलो करत नाहीत, हे डेटावरचं गणित आखत नाहीत, तर अशा लोकांसाठी तो शब्द आहे. ठीक आहे, तर मी खूप भाग्यवान आहे मित्रांनो, तुम्ही एवढं सपोर्ट करताय आणि अशा हिशोबाचं प्रेम मला देताय, हे समजून घेण्याचा प्रयत्न करताय. तर थँक्यू तुमचे पुन्हा एकदा. तर डेटा आलेला जो आहे तो प्रॉपचा, तो पुन्हा एकदा एकदम हेवी निगेटिव्ह आहे. ओके, डायरेक्शनल शॉर्ट्स कडून बघायला मिळत आहेत. रिटेलरचा तर विषय सोडून द्या. प्रो प्लेअरनी सुद्धा अशा पद्धतीने ज्या पोझिशन्स बनवल्यात, पुटवर 2,00,000च्या नेट टू नेट शॉर्ट पोझिशन्स त्या ठिकाणी आहेत. ओके, एवढे छोटे प्लेयर असून सुद्धा 7,00,000च्या पोझिशन्स वरती सुद्धा कॉल जे शॉर्ट्स आहेत ते ऑलमोस्ट 2,00,000 एक्स्ट्रा आहेत. म्हणजे इथे 2,00,000 आणि इथे 2,00,000, 4,00,000 तर इथेच झाले. ओके, फ्युचरचं गणित सोडून द्या, हे लॉंग टर्मचं हेजिंग असतं. ठीक आहे, एवढा भयानक वर्स्ट खतरनाक डेटा आलेला आहे, याला आता माझ्याकडे शब्द नाही. तर ॲटलिस्ट लॉंग टाळा, कृपया विनंती आहे. शेअर्स घेणार असेल तर थोडंसं थांबा, लॉंग टाळा. ठीक आहे, लॉंग थोड्याशा अवॉइड करा, एवढंच मी तुम्हाला काय ते सांगू शकेल आता. ठीक आहे, ज्यांना शॉर्ट घ्यायला भीती वाटते नका घेऊ, पण लॉंग तर अजिबात नका घेऊ, एवढं मी तुम्हाला सांगेल. ओव्हरऑल डायरेक्शन निगेटिव्ह आहे, डेटा इमॅच्युअर आहे, वॉलटाईल असू शकतं. कारण रिटेलर जो आहे तो अगेन मूर्ख आहे. 13,00,000 घेऊन गेलाय खरा, पण तो अजूनही 2-4 लाख पॉझिटिव्ह घेऊन जायला तयार होईल. काहीतरी छोटंसं पॉझिटिव्ह आलं का मोठ्या प्लेअरला हा ऑपॉर्च्युनिटीज भेटेल, म्हणजे अपसाईडला नेतील. हे यांना अपोज नाही करत. न्या मूर्खांनो, वरती न्या. वरती नेलं की मी इकडून आम्ही सेल करू. तर अशा हिशोबाचं हे गणित कंटिन्यू वारंवार चालू आहे. तुम्ही किती दिवस व्हिडिओ बघताय आय डोंट नो, जेव्हापासून फॉलो करताय तुम्हाला हेच पॅटर्न दिसेल की वरती नेऊन लटकवायचं काम वारंवार चालू आहे. ठीक आहे, तर मित्रांनो अशा पद्धतीचा डेटा आहे. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ बघत नसाल तर कृपया बघा. हे 10 मिनिटं ॲटलिस्ट तुमचे 10,00,000 वाचू शकतील इन फ्युचर. असं तुम्हाला सिक्रेट भेटेल, असं काही डायरेक्शन भेटेल की जी फार रेअरेस्ट लोक तुम्हाला सांगू शकतील. पुढचं ॲटलिस्ट महिनाभराचं क्लिअर डायरेक्शन मी देऊ शकतो तुम्हाला, हा डेटा देऊ शकतो, एवढं मात्र नक्की. तर थांबूया आजच्या व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू, गुड नाईट एव्हरीवन.